स्त्रीच्या शरीरात काही भाग जास्त संवेदनशील असतात. अनेक स्त्रियांसाठी स्तन, कंबर, नाभीभोवतीचा भाग आणि इनर थाय हे विशेष संवेदनशील भाग असतात. या ठिकाणी नाजूक, संयमी आणि प्रेमळ स्पर्श केल्यास तिचं मन आणि शरीर दोन्ही अधिक प्रतिसाद देऊ लागतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य फोरप्ले असेल तर संभोगाचा वेळ खूप मोठा असण्याची गरजच नसते. योग्य तयारी आणि समज असेल तर कमी वेळातही पार्टनरला पूर्ण समाधान मिळू शकतं. तुम्हाला वाटतं का की जास्त वेळ चालणारा सेक्स म्हणजेच उत्तम सेक्स? तुम्ही कधी असा विचार केला आहे का की मी जास्त वेळ टिकत नाही म्हणून माझा पार्टनर खुश नसावा? जर तुमच्या मनात असे प्रश्न असतील तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत ते सत्य जे अनेकांना माहीत नसतं. स्त्रीला समाधान देण्यासाठी वेळेपेक्षा योग्य पद्धत, भावनिक जवळीक आणि योग्य फोरप्ले जास्त महत्त्वाचा असतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल अनेक लोक मनात शंका ठेवतात पण उघडपणे बोलायला संकोच करतात. अनेक पुरुषांना असं वाटतं की सेक्स जास्त वेळ चालला तरच तो चांगला समजला जातो. पण प्रत्यक्षात स्त्रियांच्या दृष्टीने आनंदाचा संबंध केवळ वेळेशी नसतो. तो भावनिक सुरक्षितता, विश्वास, संवाद आणि योग्य उत्तेजनाशी असतो. स्त्रीचा आनंद हा केवळ शारीरिक नसतो. तिच्यासाठी मानसिक कनेक्शन खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा ती मनाने रिलॅक्स असते, सुरक्षित वाटते आणि तिला आपल्या जोडीदारावर विश्वास असतो, तेव्हाच तिचं शरीर पूर्णपणे प्रतिसाद देतं. त्यामुळे सेक्स ही फक्त शरीराची क्रिया नसून ती मन, भावना आणि जवळीक यांची एकत्रित प्रक्रिया आहे. अनेक पुरुष थेट संभोगाकडे लक्ष देतात, पण स्त्रीच्या दृष्टीने फोरप्ले ही संपूर्ण प्रक्रियेची सर्वात महत्त्वाची पायरी असते. फोरप्ले म्हणजे फक्त काही मिनिटांची सुरुवात नाही, तर ती एक भावनिक आणि शारीरिक तयारी असते. यात प्रेमळ स्पर्श, संवाद, जवळीक आणि विश्वास या सगळ्यांचा समावेश होतो. फोरप्लेची सुरुवात वातावरणापासून होते. जर वातावरण शांत, स्वच्छ आणि आरामदायी असेल तर मन आपोआप रिलॅक्स होतं. हलकं संगीत, मंद प्रकाश आणि प्रायव्हसी या छोट्या गोष्टी मोठा फरक करतात. स्त्रीला सुरक्षित आणि आरामदायी वाटणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. यानंतर संवादाची सुरुवात करा. तिचं कौतुक करा. तिला सांगा की ती सुंदर दिसते आहे, ती तुम्हाला आकर्षित करते आहे. अशा सकारात्मक शब्दांनी तिचा आत्मविश्वास वाढतो. स्त्रीसाठी भावनिक शब्द हे शारीरिक स्पर्शाइतकंच प्रभावी असतात. हळूवार स्पर्श ही पुढची पायरी असते. हाताने हलकेच स्पर्श करणे, केसांवरून हात फिरवणे, खांद्यावर किंवा पाठीवर मसाज करणे या गोष्टी शरीराला आणि मनाला उत्तेजित करतात. अनेक स्त्रियांसाठी मानेवर, कानाजवळ किंवा गालावर हलका स्पर्श खूप प्रभावी ठरतो. स्त्रीच्या शरीरात काही भाग जास्त संवेदनशील असतात, जसं की मान, खांदे, पाठ, कंबर, इनर थाय आणि स्तन. या भागांवर हळूवार स्पर्श दिल्यास उत्तेजना वाढते. पण प्रत्येक स्त्री वेगळी असते, त्यामुळे काय आवडतं आणि काय नाही हे संवादातून समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. स्तन हा अनेक स्त्रियांसाठी संवेदनशील भाग असतो, त्यामुळे त्यांना नाजूक स्पर्श, संयमी उत्तेजना आणि प्रेमळ जवळीक दिल्यास आनंद वाढतो. पण इथे ताकद किंवा घाई करण्यापेक्षा संयम महत्त्वाचा असतो. जास्त दाब किंवा घाई केल्यास उलट त्रास होऊ शकतो. यानंतर कंबर, नाभीच्या आसपासचा भाग आणि इनर थाय हे सगळे भागही संवेदनशील असतात. इथे हळूवार स्पर्श केल्यास उत्तेजना वाढते. या प्रक्रियेत संवाद कायम ठेवा. तिचा प्रतिसाद समजून घ्या. स्त्रीच्या आनंदासाठी क्लिटोरिस हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. हा भाग अत्यंत संवेदनशील असतो. योग्य पद्धतीने उत्तेजना दिल्यास स्त्रीला उच्च बिंदू गाठणं सोपं होतं. पण इथेही सौम्य स्पर्श आणि संयम आवश्यक असतो. जेव्हा फोरप्ले योग्य प्रकारे केला जातो तेव्हा स्त्री स्वतःच तयार असल्याचे संकेत देते. तिची शारीरिक भाषा,
तिचे शब्द आणि तिचा प्रतिसाद हे सांगत असतात की ती तयार आहे. त्यावेळीच संभोगाची सुरुवात करावी. योग्य फोरप्ले केल्यास संभोगाचा वेळ खूप मोठा असण्याची गरज नसते. अनेक वेळा योग्य तयारी असेल तर कमी वेळातही स्त्रीला पूर्ण समाधान मिळू शकतं. संभोगाच्या वेळीही संवाद कायम ठेवा. तिच्या भावना, तिचा आराम आणि तिचा प्रतिसाद याकडे लक्ष द्या. हळूवार, तालबद्ध आणि संयमी हालचाली केल्यास अनुभव अधिक आनंददायी होतो. सेक्स हा केवळ शारीरिक सुखासाठी नसतो. तो नात्यातील जवळीक वाढवतो, विश्वास वाढवतो आणि भावनिक बंध अधिक मजबूत करतो. जे जोडपे एकमेकांशी खुल्या मनाने बोलतात, एकमेकांच्या गरजा समजून घेतात, त्यांचं नातं अधिक आनंदी आणि मजबूत असतं. दैनंदिन आयुष्यातील जवळीक देखील तितकीच महत्त्वाची असते. फक्त बेडरूममध्येच नव्हे तर दिवसभरातील छोट्या छोट्या गोष्टींमधूनही प्रेम आणि काळजी व्यक्त केली तर नातं अधिक मजबूत होतं. एकत्र वेळ घालवणं, संवाद साधणं, एकमेकांच्या भावना समजून घेणं या गोष्टी सेक्स लाईफलाही सकारात्मक बनवतात. ताण, थकवा, चिंता आणि दैनंदिन समस्या यांचा सेक्स लाईफवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे रिलॅक्स राहणं, नियमित व्यायाम करणं आणि पुरेशी झोप घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा शरीर आणि मन दोन्ही निरोगी असतात तेव्हा सेक्स अनुभव अधिक चांगला होतो. योग्य आहार, व्यायाम आणि मानसिक शांतता या गोष्टी देखील लैंगिक आरोग्यावर परिणाम करतात. फळं, भाज्या, प्रोटीनयुक्त आहार आणि भरपूर पाणी या गोष्टी शरीराची ऊर्जा टिकवून ठेवतात. नियमित चालणं, योगा किंवा हलका व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि लैंगिक क्षमता वाढते. लक्षात ठेवा, सेक्स ही स्पर्धा नाही, तो एक अनुभव आहे जो दोघांनी मिळून आनंदाने घ्यायचा असतो. जास्त वेळ, जास्त ताकद किंवा जास्त परफॉर्मन्स यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं समज, संवाद आणि प्रेम. जर तुम्ही तुमच्या पार्टनरशी खुल्या मनाने बोललात, तिच्या भावना समजून घेतल्या आणि फोरप्लेला योग्य महत्त्व दिलं तर तुमचं नातं आणि तुमचा अनुभव दोन्ही अधिक सुंदर होऊ शकतात. लक्षात ठेवा, जास्त वेळ नव्हे तर योग्य पद्धत महत्त्वाची असते. भावनिक जवळीक, फोरप्ले आणि संवाद या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर कोणत्याही नात्यात आनंद आणि समाधान निर्माण होऊ शकतं. शेवटी मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, उत्तम लैंगिक आयुष्य हे केवळ शारीरिक ताकदीवर अवलंबून नसतं, तर ते समज, संवाद, विश्वास आणि प्रेम यावर आधारलेलं असतं. अनेकदा आपण बाहेर ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि स्वतःवर अनावश्यक दबाव निर्माण करतो. मी किती वेळ टिकतो? मी परफेक्ट आहे का? माझा पार्टनर खुश आहे का? हे प्रश्न नैसर्गिक आहेत, पण त्यांची उत्तरं वेळेत नसतात. ती कनेक्शनमध्ये असतात. जेव्हा 2 माणसं एकमेकांशी प्रामाणिकपणे बोलतात, एकमेकांच्या भावना समजून घेतात आणि परस्परांचा आदर करतात, तेव्हा नातं आपोआप अधिक मजबूत होतं. फोरप्ले, स्पर्श, प्रेमळ शब्द, डोळ्यात डोळे घालून बोलणं या सगळ्या गोष्टी मुख्य क्षणाइतक्याच महत्त्वाच्या असतात. स्त्रीला केवळ शारीरिक नाही तर भावनिक सहभाग हवा असतो. तिच्या मनापर्यंत पोहोचल्याशिवाय शरीर पूर्ण प्रतिसाद देत नाही. लक्षात ठेवा, सेक्स ही स्पर्धा नाही आणि तो कोणताही परफॉर्मन्स टेस्ट नाही. तो एक अनुभव आहे जो दोघांनी मिळून घ्यायचा असतो. कधी कमी वेळ, कधी जास्त वेळ, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे दोघांनाही समाधान मिळणं. संयम ठेवा, घाई करू नका आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. संवाद ठेवा, तुला ठीक वाटतंय ना? हे आवडतंय का? असे साधे प्रश्नसुद्धा नात्यात विश्वास निर्माण करतात. दैनंदिन आयुष्यातील जवळीकही तितकीच आवश्यक आहे. एक प्रेमळ स्पर्श, एक मेसेज, एक कौतुक या छोट्या गोष्टी बेडरूमच्या बाहेर नातं मजबूत करतात आणि त्याचाच सकारात्मक परिणाम तुमच्या खास क्षणांवर होतो. शरीर निरोगी ठेवा, मन शांत ठेवा आणि नातं जपा. म्हणून मित्रांनो, योग्य पद्धत, योग्य भावना आणि योग्य संवाद
हेच खरे यशाचं रहस्य आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच उपयुक्त आणि शैक्षणिक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.